जय हिंद मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर। तर आज आपण बोलणार आहोत 90 दिवसांचं ग्राउंड प्लॅन बद्दल, जे तुम्हाला पोलीस भरतीच्या मैदानावर पुढे नेईल आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आणेल। त्यामुळे आपली मानसिक तयारी सुद्धा खूप गरजेची आहे मित्रांनो। पहिलं पाऊल, स्वतःवरती विश्वास ठेवा। दुसरं पाऊल, स्वतःचं उद्दिष्ट लिहा आणि ते पुढचे 90 दिवस दररोज वाचा। जसं की लवकरच आपलं पोलीस भरती मोटिवेशनल सॉन्ग येणार आहे, त्या सॉन्गचं नाव आहे पोलीस मी होणार। तुम्हाला सुद्धा पोलीस मी होणार हे उद्दिष्ट लिहून पुढचे 90 दिवस ते दररोज वाचायचं आहे। आणि तिसरं पाऊल, ते म्हणजे सर्वात महत्वाचं आहे, ते म्हणजे मोबाईल, सोशल मीडिया, नकारात्मक लोक यांच्यापासून अंतर ठेवा। कारण पुढचे 90 दिवस फक्त आणि फक्त तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहेत। तर 90 दिवसांचं आपल्याला 3 टप्प्यामध्ये विभाजन करायचंय, म्हणजे थोडक्यात 3 महिन्यामध्ये विभाजन करायचंय। पहिला टप्पा 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर। या टप्प्यामध्ये सर्वात महत्वाचं आपलं उद्दिष्ट असणार आहे स्टॅमिना वाढवणे आणि ग्राउंड मधील बेस पक्का करणे। त्यानंतर दुसरा टप्पा, हा जो दुसरा टप्पा आहे तो 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये असणार आहे। आणि या महिन्यामध्ये आपलं महत्वाचं उद्दिष्ट असणार आहे ते म्हणजे गती वाढवणे आणि ताकद वाढवणे। आणि दररोज झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं आपला जो काही दररोजचा परफॉर्मन्स आहे तो आपल्याला वहीमध्ये लिहून काढायचा, जेणेकरून आपल्या ग्राउंड मध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाली किंवा काय कमतरता आहे हे आपल्याला कालांतराने दिसून येईल आणि एक मोटिवेशन भेटेल। आणि तिसरा टप्पा असणार आहे 1 जानेवारी ते 31 जानेवारी। या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला फिनिशिंग वर काम करायचंय आणि टाइम इम्प्रूव्हमेंट करायचंय। पोलीस भरती जे इव्हेंट आहेत महत्वाचे 1600, 100, गोळा या तिन्ही इव्हेंटची परीक्षा द्यायची आणि थोडक्यात आपल्याला प्रॉपर सराव करायचा आहे। त्या 1 दिवसभरामध्ये आपल्याला टाइम काढायचा आपला 1600 मीटरचा काय टायमिंग आहे, 100 मीटरचा काय टायमिंग आहे, गोळा आपला किती मीटर जातोय, काय बदल झालाय का नाही, या सर्व गोष्टीची आपल्याला पडताळणी करायची या जानेवारी महिन्यामध्ये। कारण या महिन्यामध्ये गेल्या 2 महिन्याच्या अनुभवावरनं तुमचं मन आणि शरीर दोन्ही तयार असणार आहे। फक्त आत्मविश्वास ठेवा आणि मैदानावरती 100% द्या, यश तुमचंच असणार आहे। 2019 ची जी पोलीस भरती होती ज्यामध्ये प्रथम लेखी होती, त्या परीक्षेमध्ये लेखी झाल्यानंतर कोल्हापूर बॅट्समॅनचं माझं पहिलं ग्राउंड झालं होतं आणि माझी ही पहिलीच भरती। पहिल्याच वेळेस मला पहिल्याच ग्राउंडला 34 मार्क आले होते आणि त्यानंतर 3-4 महिन्यानं माझं पुणे रेल्वेचं ग्राउंड झालं, त्या ग्राउंडला मला 44 मार्क पडले। तर हा 34 ते 44 चा प्रवास 3 ते 4 महिन्यामध्ये कसा केला असेल तेच तुम्हाला शेड्यूल मी माझ्या अनुभवावरून देतोय। जे काय आपले गावाकडचे मित्र आहेत ते सांगायचे असा गोळा टाक, असं ग्राउंड कर। माझं वैयक्तिक शेड्यूल असायचं, सोमवारी काय वर्कआउट करायचं, मंगळवारी काय करायचं, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या आठवडाभराचं माझं शेड्यूल ठरलेलं होतं। त्याप्रमाणे मी माझ्या अनुभवावरनं 90 दिवसांचं ग्राउंडचं प्लॅनिंग मी तुम्हाला देत आहे। तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे। जर तुम्ही प्रॉपर ताकद लावून जर केलं तर नक्की तुमच्या मार्कामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे, मार्क ग्रो होणार आहे। तर आता मी तुम्हाला ग्राउंडचे एक शेड्यूल देणार आहे की मी ग्राउंड करत असताना कशा पद्धतीने ग्राउंड केलं आणि त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून जे तुम्हाला शक्य होईल तशा पद्धतीने तुम्ही या 90 दिवसाचं एक प्लॅनिंग करायचं आहे। या 90 दिवसामध्येच आपण पकडून चालायचे की 90 दिवसानंतरच भरती व्हावी आणि या 90 दिवसामध्ये पुरेपूर वापर करून पूर्ण ताकदीने आपल्याला मेहनत करत या 2025 च्या पोलीस भरतीमध्ये खाकी वर्दी मिळवायची। 2025 ची जी पोलीस भरती आहे त्यामध्ये काही विद्यार्थी नव्याने ऍड झाले असतील किंवा जे काही 2-3 वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना या पोलीस भरतीच्या ग्राउंड बद्दल एक बेसिक माहिती असली पाहिजे। ते म्हणजे की पोलीस भरतीला कोणकोणते इव्हेंट असतात आणि कोणकोणत्या इव्हेंटला मार्काचा क्रायटेरिया काय, कोणकोणत्या इव्हेंटला किती मार्क आहेत। सर्वात महत्वाचं, पोलीस भरतीला 3 इव्हेंट आहेत, त्यामध्ये 1600 मीटर, 1600 मीटरला 20 मार्क आहेत। त्यानंतर आहे 100 मीटर, 100 मीटरला 15 मार्क आहेत। त्यानंतर आहे गोळाफेक, गोळाफेकला 15 मार्क आहेत। असा 50 मार्काचं पोलीस भरतीचं ग्राउंड आहे। या ग्राउंड मध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला तरच तुम्हाला पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला बसता येतं। जर तुम्हाला 2025 च्या पोलीस भरतीमध्ये चांगले मार्क घेऊन यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच हे व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो। ग्राउंडचं टाइम टेबल मी तुम्हाला देत आहे, खूप साध्या पद्धतीचं टाइम टेबल आहे, ते जर तुम्ही फॉलो केलं तर नक्की तुमच्या मार्क वाढ होऊ शकते। असं नाही म्हणणार की डायरेक्ट 45 पडतील किंवा 45 प्लस पडतील, जशी तुम्ही मेहनत घ्यायचा तसाच तुम्हाला रिझल्ट येणार। मी जे शेड्यूल वापरलं ते तुम्हाला मी थोडक्यात
देण्याचा प्रयत्न करतोय. काल एका मित्राची कमेंट आली होती खाली, त्या कमेंटद्वारे वाटलं की बाबा द्यावं काहीतरी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना. माझ्या अनुभवातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. तर माझं आठवड्याभराचं एक शेड्यूल होतं, त्या शेड्यूलचं मी टाइम टेबल तुम्हाला देतोय, एक प्लॅन देतोय. सर्वात महत्वाचं, आपण ग्राउंड करत असताना जेव्हा ग्राउंड वरती जातो ना मित्रांनो, बॉडी गरम झाल्याशिवाय कधीही कोणताही इव्हेंट किंवा वर्कआउट करायचं. जर तुम्ही बॉडी गरम नसताना एखादं वर्कआउट करायचं जाल, तेव्हा नक्कीच तुमची बॉडी किंवा तुमच्या शरीरावर इंजुरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वात महत्वाचं माझं शेड्यूल काय असायचं, मी ग्राउंड कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी ग्राउंड वरती गेले होते, सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राउंडची सुरुवात ही स्ट्रेचिंगने करायची. तर आता सुद्धा मी ग्राउंड करत असताना सुरुवातीला स्ट्रेचिंग करतो. स्ट्रेचिंग केल्यानंतर बॉडी वॉर्म अप करतो. बॉडी वॉर्म झाल्यानंतर त्यानंतर मग जे काय आपलं ठरलेलं इव्हेंट आहे, वर्कआउट आहे, ते मी करत असतो. ते वर्कआउट झाल्यानंतर परत स्ट्रेचिंग करायची, लुजिंग करायची. जेव्हा आपण स्ट्रेचिंग लुजिंग प्रॉपर करतो ना, त्यावेळेस आपलं बॉडी स्ट्रेच झालेली असते, त्यामुळे आपल्याला शरीराला कुठे इंजुरी होत नाही. ग्राउंड वरती गेल्यावरती सर्वात महत्वाचं आपण स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. वॉर्मअप, बॉडी वॉर्मअप झाल्याशिवाय कोणतेही वर्कआउट करायचं नाही. वर्कआउट संपल्यानंतर सुद्धा आपल्याला स्ट्रेचिंग करायचे, लुजिंग करायचे. तेव्हाच आपल्याला उद्याच्या दिवस ग्राउंड करण्यासाठी ताजंतवानं फ्रेश वाटणार. तर आपल्याला शक्यतो 2 टाइम ग्राउंड करण्याची गरज आहे, कारण भरती तोंडावरती आलेली आहे. आताच नोव्हेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 2025च्या पोलीस भरतीमध्ये सुरुवातीला ग्राउंड आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. त्यामुळे आपल्याला ग्राउंडला सुद्धा खूप जास्त भर देणं गरजेचं आहे. जर तुमचे मार्क 40 पेक्षा कमी असतील तर नक्कीच ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हे ग्राउंड प्लॅन जर तुम्ही फॉलो केलं तर नक्की तुमचे ग्राउंडचे मार्क वाढणार म्हणजे वाढणार. तर आपल्याला 2 टाइम ग्राउंड करायचं. जसं की मी तुम्हाला सांगितलं होता की ग्राउंडवर गेल्या पहिल्यांदा स्ट्रेचिंग करायची, स्ट्रेचिंग झाल्यानंतर बॉडी वॉर्मअप करायची, बॉडी वॉर्मअप झाल्यानंतर वर्कआउटला सुरुवात करायची, वर्कआउट झाल्यानंतर स्ट्रेचिंग करायची आणि त्यानंतर लुजिंग सुद्धा करायची आहे आपल्याला. तर सोमवारी कोणता वर्कआउट करायचा, तर मी तुम्हाला ग्राउंडचं शेड्यूल सांगतोय. सोमवारी आपल्याला 45 मिनिट स्लो जॉगिंग 0 स्टेप मध्ये रनिंग करायचे. सर्वात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला 2 टाइम ग्राउंड करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला सांगतोय. सोमवारपासून आपल्याला सुरुवात करायची. सोमवारी आपल्याला स्लो जॉगिंग करायचं. स्लो जॉगिंग म्हणजे का करायचं माहितीये का, जेव्हा आपण स्लो जॉगिंगनं रनिंग करतो किंवा स्लो 0 स्टेप मध्ये रनिंग करतो, तेव्हा आपला तो वर्कआउट किंवा तो इव्हेंट स्टॅमिना वाढण्यासाठी खूप गरजेचं असतं. तर सोमवारपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. सोमवारी आपल्याला 45 मिनिट 0 स्टेप स्लो जॉगिंग करायची आहे. त्यानंतर जे काय असेल ते वर्कआउट करायचे आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कंपल्सरी गोष्टी सांगतो तुम्हाला. पोलीस भरती करत असाल तर तुम्हाला सर्वात महत्वाच्या कंपल्सरी गोष्टी आहेत. ग्राउंड करत असताना जोर डिप्स मारणं गरजेचं आहे. हातामध्ये ताकद आली तरच गोळ्याला फायदा होणार. त्यामुळे जोर डिप्स नक्कीच मारायचे आपल्याला. जोर डिप्स हे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरीज आहेत. जोर डिप, पुलअप्स हे तर आपलं दररोज असलंच पाहिजे. हे रनिंग केल्यानंतर जे आपण वर्कआउट करतो ते वर्कआउट आपल्याला करायचंय सोमवारी. त्यानंतर संध्याकाळचं स्पेशल वर्कआउट मी तुम्हाला सांगणार आहे. सोमवारी संध्याकाळी आपल्याला सायकलिंग करायचं. हे झालं सोमवार. मंगळवारी आपल्याला 100 मीटर साठी वर्कआउट करायचं आणि त्यामध्ये ऍप्स वर्कआउट सुद्धा करायचं. 100 मीटर मध्ये आपल्याला काय करायचंय, 20 मीटर, 30 मीटर. त्यानंतर स्टार्टिंग कशी असली पाहिजे, आपली मुवमेंट कशी असली पाहिजे, हाताची मुवमेंट कशी असली पाहिजे, स्टेप काय पडली पाहिजे, ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला त्या मंगळवारी करायचा आहे. 100 मीटरचे जे काही वर्कआउट आहे ते आपल्याला मंगळवारी करायचं आहे. त्यामध्ये ऍप्स वर्कआउट करायचे. ऍप्स वर्कआउट खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यामध्ये सेटअप, त्यानंतर पोटाचे व्यायाम आपल्याला करणं गरजेचं आहे. का तर आपण 1600 मीटर पळत असताना 1, 2, 3 जेव्हा राऊंड होतात तेव्हा आपल्या डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला पोटामध्ये दुखायला लागतं. तर ते जर टाळायचं असेल तर ऍप्स वर्कआउट खूप गरजेचं आहे. ते सुद्धा तुम्हाला मंगळवारी करायचं आहे. आणि 100 मीटरचं जे काही ठरलेलं वर्कआउट आहे, तुम्हाला माहित असेल नसेल, इतरांकडून माहिती घेऊन तुम्हाला 100 मीटरचं वर्कआउट कसं करतात हे माहिती घेऊन तुम्हाला 100 मीटरचं वर्कआउट करायचं आहे. त्यानंतर येतो बुधवार. तर आपल्याला बुधवारी आहे ना पायऱ्या किंवा हिल वर्कआउट करायचं आहे. जसं तुम्हाला शक्य असेल, टेकडी जवळपास असेल तर टेकडी मारायची किंवा पायऱ्या असतील आसपास कुठे तर त्या पायऱ्याचं वर्कआउट करायचं आहे. हे बुधवारचं वर्कआउट आहे. स्विमिंग सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. बुधवारी तुम्हाला स्विमिंग सुद्धा करायची. मग ते तुमच्या टाइम टेबल नुसार तुम्हाला ठरवा कधी करायची, काय करायचे. त्यानंतर गुरुवारी तुम्हाला स्लो फास्ट करायचं. स्लो फास्ट हे वर्कआउट करायचं. स्लो फास्ट म्हणजे ज्यांना माहित नसेल त्यांनी युट्यूब वरती सर्च करायचं आहे. स्लो फास्ट म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला 200 मीटर फास्ट का 400चा ट्रॅक मारत असताना 200 मीटर फास्ट, 200 मीटर स्लो, 100 मीटर फास्ट, 100 मीटर स्लो, अशा पद्धतीने आपल्याला गुरुवारी स्लो फास्ट हे वर्कआउट करायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी सायकलिंग करायची आहे. हे तुम्ही फिक्स लक्षात ठेवा.
त्यानंतर शुक्रवारी तुम्हाला 400 मीटर 200 मीटरच्या रेपिटेशन मारायचे आहेत. आता हे जे तुम्हाला मी शेड्यूल सांगतोय त्यामध्ये तुम्हाला काय वैयक्तिक बदल करायचा असेल तर करू शकताय, परंतु हा जर तुम्ही पूर्ण शेड्यूल लक्षात घेतला तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तर शुक्रवारी तुम्हाला 400 मीटर 200 मीटरचे रेपिटेशन मारायचे, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. त्यानंतर शनिवारी तुम्हाला लॉंग रूटला जायचं. तर शनिवारी तुम्हाला लॉंग रनिंगला जायचं, 5 ते 10 किलोमीटर मध्ये लॉंग रन करायचं. त्यानंतर रविवार म्हणजे काय पूर्णपणे सुट्टी घ्यायची नाही मित्रांनो. तर तुम्हाला सुट्टी घ्यायची ते म्हणजे ग्राउंडला घ्यायची. तर रविवारी फक्त ग्राउंडला आराम घ्यायचा, परंतु बॉडीला पूर्ण स्ट्रेचिंग करायची. त्यानंतर तिळाचं तेल झालं, सरसों तेल झालं, ह्यानं आपल्या बॉडीचा मसाज करायचा. आणि मसाज केल्यानंतर थोडं रिलॅक्स व्हायचं त्या दिवशी. म्हणजे आठवड्याभर जे काय आपलं वर्कआउट केलेलं आहे तो आपला थकवा दूर होणार आहे. हे तुम्हाला मी पूर्ण आठवड्याभराचं शेड्यूल सांगितलेलं आहे, ते पण सकाळचं. म्हणजे ज्यांना शक्य होईल त्यांनी सकाळीच करायचं. परंतु जर तुम्हाला खरंच या 3 महिन्यामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवायचे आणि खाकी वर्दी मिळवायची, जर तुम्हाला खरंच मनापासून वाटते की आपल्याला चांगले म्हणजे 45+ मार्क आले पाहिजे, तर नक्कीच तुम्ही 2 टाइम ग्राउंड करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला चांगले मार्क पडले तरच तुम्हाला लेखी परीक्षेची संधी मिळते आणि लेखी परीक्षेमध्ये चांगले मार्क घेऊन तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये येता येतं. तर संध्याकाळी तुम्हाला गोळा वर्कआउट करायचं. स्पेशली गोळ्याचं वर्कआउट तुम्ही संध्याकाळी दररोज करणं म्हणजे करणंच आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस भरती करत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोळा हा आउट ऑफ असलाच पाहिजे. हे 50 मार्क म्हणजे आपल्या हातातील मार्क आहेत. 45+ मार्क कसे घेता येईल याचा विचार केला पाहिजे. मुलींसाठी आणि मुलांसाठी दोघांसाठी हे शेड्यूल मी सांगितलेलं आहे. तर संध्याकाळी तुम्हाला गोळा वर्कआउट करायचा आहे. तर गोळा वर्कआउट करत असताना मी कशा पद्धतीने केलं, सर्वात महत्वाचं म्हणजे जोर डिप्स आपल्याला मारायचे आहेत, पुलअप्स आपल्याला मारायचे आहेत. हे महत्वाचे बेसिक गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहेत. त्यानंतर गोळा हातात घेतल्यानंतर तो गोळा पकडायचा कसा, त्याची पकड कशी असली पाहिजे, त्यानंतर आपण स्टेप कशा असल्या पाहिजे आपल्या, त्यानंतर आपली पोझिशन कशी असली पाहिजे, ह्या गोष्टीचा सुद्धा आपण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. फक्त गोळा हातात घेतला आणि टाकला म्हणजे गोळा आउट ऑफ जात नसतो. त्यासाठी टेक्निक शिकणं खूप गरजेचं आहे. वेगवेगळ्या टेक्निक मध्ये गोळा टाकून बघायचा, युट्यूब वरती व्हिडिओ बघायचे किंवा जे नॅशनल चॅम्पियन आहेत ते कशा पद्धतीने गोळा टाकतात, त्यांची मुवमेंट काय असते, त्यांची ऍक्शन काय असते, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करायचा. जसा आपण लेखी परीक्षेचा अभ्यास करतोय तसा ह्या पोलीस भरतीमधील प्रत्येक इव्हेंटचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. तेव्हाच आपले मार्क ग्रो होणार आहे. जोर डिप्स मारायचे आहेत, त्यानंतर गोळ्याचं वर्कआउट करायचंय, गोळ्याचं प्रॉपर वर्कआउट करायचंय. गोळा हातामध्ये खेळवायचा की आपल्याला तो गोळा हातामध्ये एकदम बॉल सारखा, चेंडू सारखा वाटला पाहिजे. विदाऊट गोळा घेता म्हणजे रिकाम्या हातानं फक्त पोझिशनचा सराव करायचा आहे की आपली मुवमेंट काय असली पाहिजे, समोरचा हात पुढे गेल्यानंतर डावा हात कुठं आला पाहिजे, तर डाव्या हाताची मुवमेंट काय असली पाहिजे, झटका कसा बसला पाहिजे, झटका बसत असताना आपल्या पायाची मुवमेंट काय असली पाहिजे, समोरचा पाय कुठं असला पाहिजे, मागचा पाय कुठं असला पाहिजे, समोरचा पाय उचलल्यानंतर मागचा पायाची टाच वर असली पाहिजे का, किंवा समोरचा हाताची पोझिशन काय असली पाहिजे, आपल्या मानेची पोझिशन काय असली पाहिजे, आपल्या छातीची पोझिशन काय असली पाहिजे, गोळा टाकत असताना टार्गेटकडे बघायचं का समोर बघायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. तेव्हाच तुमचा गोळा आउट ऑफ जाणार आहे. त्यासाठी तुम्ही दररोज संध्याकाळी गोळा वर्कआउट करायचा आहे आणि दररोज संध्याकाळी 30 मिनिट स्लो जॉगिंग मध्ये रनिंग करायची. जेव्हा आपण स्लो जॉगिंग मध्ये दररोज रनिंग करायला लागू तेव्हा नक्कीच आपला स्टॅमिना ग्रो होणार आहे 100%. कारण मी केलेलं या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हे काय शेड्यूल मी सांगितलेलं आहे त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. हे काय ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्या पद्धतीने आपलं एक वैयक्तिक 90 दिवसाचं टार्गेट तयार करा. 90 दिवसाच्या प्लॅनिंग मध्ये एक सेपरेट वही तयार करा, एक नोटबुक तयार करा आणि त्या 90 दिवसाच्या चॅलेंज मध्ये माझे मार्क किती होते आणि आज किती झालेत हे तुम्हाला नक्कीच या 90 दिवसाच्या चॅलेंज नंतर दिसून येईल. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्राला शेअर करा, जेणेकरून त्याला सुद्धा या गोष्टीचा फायदा होईल. जय हिंद.